बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचाराचा रोल घालून जर मेहनतीचे बटन दाबले तर यशाचा सुंदर फोटो निघतो. जसं बोलत असताना, विचार करत असताना काही गोष्टी आपल्याला आठवतात. सध्याचं जर वेळ म्हटलं तर सध्या निवडणुकीचा वेळ आहे. पण खरंच राजकारणाच्या मागे हिंडून आपलं खरंच कुटुंबाचा उदरनिर्वाह आपण करू शकतो का? कुठंतरी आपल्या कुटुंबाला आपण समोर नेऊ शकतो का? किंवा आपलं कुटुंब ज्या परिस्थितीत जगत आहे त्या गोष्टीत काही बदल घडवून घेऊ शकतो का? ह्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये जात असताना किंवा राजकारण या भागामध्ये जात असताना पहिले आपल्या कुटुंबाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि राजकारण जर थोडं बाजूला ठेवलं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सण, वार, दिवाळी ह्या गोष्टी दरवर्षी येणाऱ्या आहेत. पण आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्या आयुष्याला जर कलाटणी द्यायची असेल तर आपल्याला यशापर्यंत जाण्यासाठी काहीतरी वेगळी खडतर, काहीतरी संघर्ष करावा लागतो. आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला असतो, अडीअडचणी प्रत्येकाच्या वाट्याला असतो. पण त्या अडीअडचणीमधून सुद्धा एक यशाच्या कुठेतरी एक किनार आपल्याला तिथपर्यंत गाठायची असते. आणि ती किनार आज मला सांगत असताना अभिमान वाटतो या मुलाचा की जी घरची परिस्थिती, घरच्या परिस्थितीमध्ये, खडतर परिस्थितीमध्ये आपल्याला कोणी साथ देईल का, न देईल का? समाजातले लोक टॉर्चर करत असताना गेल्या वर्षी त्याचा रिझल्ट मी बघितला. गेल्या वर्षी त्याचा रिझल्ट मेडिकलमध्ये कटला. आणि मेडिकलमध्ये कटल्याच्या नंतर जो 1 वर्षाचा कालावधी त्या मुलाने जो सहन केला तो त्याच्या यशामधून आज इंडियन आर्मीमध्ये त्याचं भारतीय इंडियन आर्मीमध्ये त्याचं सिलेक्शन झालंय. याचं कारण आहे त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी घेतलेले जिद्द, त्याच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी, ज्याचं ड्रीम त्याने ते आज पूर्ण केलंय. तो गावातील मुलगा म्हणजे माझ्या गावातील म्हणजे माझ्या कुटुंबातीलच किरण भुजंगराव देशमुख जो शून्यातून विश्व निर्माण केलंय. या मुलाने शून्यातून विश्व निर्माण केलंय. आणि ते शून्यातून विश्व निर्माण करण्याचं कारण ती म्हणजे परिस्थिती. आणि परिस्थितीला सुद्धा नमवेल अशी जिद्द त्याच्या समोर होती. त्याच्या सोबतची मुलं गेल्या वर्षी लागले. कदाचित त्याच टायमामध्ये माझी भेट झाली होती. मला भेटल्याच्या नंतर म्हणला, सर तुम्ही खूप अंतरावर आहे पण मला लागण्याची इच्छा आहे आणि मला तिथपर्यंत पोहोचायचंय. पण ते पोहोचण्यासाठी कदाचित माझे प्रयत्न कमी पडले म्हणून मी काही मेडिकलच्या याच्यानुसार मी राहिलोय. पण मला त्याच्यामध्ये जायचंय. आणि त्याचा तिथपर्यंतचा जो आतापर्यंतचा प्रवास आहे त्याने भोगलाय. कदाचित त्याची परिस्थिती मी जवळून जाणतोय. मिनिमम 1 ते 1.5 एकर शेती असलेला मुलगा, त्याच्या घरची परिस्थिती मी जाणतोय. 3 भाऊ आहेत, 2 भाऊ शेतीचं काम करतायत. आणि एका भावाने, ज्याला 2 भावाने सपोर्ट करून, वडिलांनी सपोर्ट करून त्याला, तसेच त्यांच्या घरातील म्हणजे आमच्या घरातील जे वरिष्ठ मंडळी आहे, यशवंत असं वकील साहेब, खूप लोकांचा हातभार असेल, खूप लोकांनी त्याला सहकार्य केलं असेल. पण तरी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या गावाला एक विनंती करणार आहे की होईल तितकं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या मागे सक्षमपणे उभे राहा. ग्रामपंचायत सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. आणि ते खंबीरपणे उभं राहत असताना जर त्यामध्ये माझा जरी काही वाटा असेल तर मला सांगा. मी सुद्धा त्याला खंबीरपणे उभं राहून जे मदत असेल माझ्याकडून पूर्ण मुलांची पाकळी ती मी देण्याचं काम नक्की करेल. पण त्या मुलाच्या मागे जे मुलं तयारी करतात, जे पैशाने कमी आहेत, ज्यांच्याकडे पैशाचा पुरवठा होत नाही, ज्यांच्याकडे पुस्तकाची कमी आहे, त्या सर्व गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळात नक्कीच गावाकडून ही अपेक्षा आहे की तयारी करत असणाऱ्या मुलांच्यासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी गावाने विकासाच्या गोष्टीच्या विचारातून काहीतरी वेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे अशी मी गावाला हात जोडून विनंती करतो. आणि किरणला त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.